हे विद्वान आजोबा काय सांगतात जरा ऐका आता मित्रांनो. नेतृत्व गुणाची ही सगळ्यात मोठी साक्ष असते. आपल्या अनुयायांच्या मागे फरफटत जातो तो नेता नसतो. नावडता निर्णय आपल्या अनुयायांच्या गळी उतरवू शकतो तो नेता असतो. अरे 56 आमदार होते, 54 आमदार होते, आमदार तुमचे फुटलेत आणि 2.5 वर्ष विरोधी पक्षात 105 आमदार घेऊन बसलेला नेता, त्याचा एकही आमदार फुटला नाही. खोके खोके दाखवून नेता कोण आहे बघा. आणि सगळा प्रॉब्लेम तिथेच आहे. अनेकांचा असा भ्रम आहे की शरद पवारांना फडणवीस हा ब्राह्मण आहे याचं दुःख आहे. बिलकुल नाही मित्रांनो, बिलकुल नाही. त्यांना दुसरा सव्वाशेर शरद पवार आलेला आहे. हा आपल्यापेक्षा विलंदर आहे. मी इथे तुम्हाला फार तपशील सांगणार नाही, पण मला 3 किस्से असे माहिती आहेत की फडणवीसांनी आपण सव्वाशेर कसं ते दाखवून दिलेलं आहे. एखादा सांगा. नाही नाही, ते सांगणे जर खासगीत नाही. बरोबर नाही. मी जुन्या पठडीतला पत्रकार आहे, त्यामुळे जे ऑफ द रेकॉर्ड आहे ते ऑफ द रेकॉर्ड. पण सांगायचा मुद्दा असा, 3 किस्से आहेत. म्हणूनच बीडवाल्या बाबाला 3 महिने झाले तरी अरेस्ट नाही करू शकले. आणि खंजीरवाले बाबा महाराष्ट्रातच नाही तर भारतात ते जगा ठिकाणी सर्व ठिकाणी फेमस आहे. त्यांना सांगू नका की माहिती आहे का की कोण चाणक्य आणि कोण काय. तुमच्यासारखे कितीतरी पत्रकार झोपवून टाकले त्यांनी इतिहासात 50 वर्षात. 50 52 54 नाही, कधी कोण कुठं उठलं ते पण त्या आजोबाला, खंजीरवाल्या आजोबाला सगळं माहिती असतं. स्वतःहून पाठवले त्यांनी सगळे. हे काळाची गरज आहे म्हणून. त्यांना तर तुमच्यासारखे पत्रकारच पाहिजे असतात जे नेहमी त्यांना माहीत आहे का चुकीच्या बाजूला जनतेसमोर प्रदर्शित करावं. मोठे लोक माहीत आहे का त्यांचं नाव घ्यायला साहेब म्हणून नाव घ्यायला विचार करत असतील. तुमच्यासारखे ते पत्रकार खेळवर ठेवले म्हणून ते सगळं जनतेच्या नेहमी याच्यात राहिलं. लक्षात नाही येत आहे काय नाही ते. आम्हाला काही फडणवीसांचा राग नाही आहे, पण काय आता सध्या काही कंट्रोलमध्ये नाही आहेत ते. आणि तुम्ही स्वतः जनतेला मूर्ख बनवताय, बाकी काही नाही. मूर्ख समजता तुम्ही जनतेला फक्त. जनताला सगळं माहिती आहे कोण काय आहे काय नाही आहे, काय कसे फुटले असते. काळाची गरज आहे म्हणून पाठवलेले आहेत ते. बाकी फुटले उठले काही नाही आहे, ते सगळे पाठवलेले